सांगा कमेंट मध्ये. ह्या वैभव सूर्यवंशीनं वय लपवलंय किंवा वय चोरलेलं आहे हे सिद्ध करण्यासाठी एक छोटीशी गोष्ट सांगतो, किंवा तुम्हाला पटतंय का बघा. मी पटवण्याचा प्रयत्न करतोय फक्त, की आपण लहान होतो. आता माझी गोष्ट सांगतो. मी जेव्हा 5वी-6वीला होतो त्यावेळेला आम्ही क्रिकेट खेळायचो ग्राउंडवर. आणि क्रिकेट खेळत असताना आमच्यामध्ये एक आमच्यापेक्षा वयाने मोठा असलेला एक पोरगा यायचो, जो 11वी-12वीला होता. म्हणजे जवळपास आमच्यापेक्षा 5-6 वर्षांनी होता. आणि तो आमच्या सोबत क्रिकेट खेळायचा बरं. आणि क्रिकेट खेळत असताना तो आमच्या बॉलिंगवर मस्तपैकी लांब लांब छक्के मारायचा. नुसतं अक्षरशः 5-5-6-6 बॉल छक्के मारलेले एका पोराला मला म्हणतात. कारण एवढं लांब लांब वय मोठं होतं, हाईट मोठी, त्याच्यानंतर त्या वयाने 5 वर्षांनी मोठं असलेलं पोरग होतं. आणि आम्हाला वाटायचं काय भारी खेळतोय दादा, त्यावेळेला आपण पण मोठं झालं की आज त्याच्यासाठी खेळू, कसलं लांब लांब वगैरे आम्हाला वाटायचं. आता इथं गंमत आहे, आम्ही 5 वर्षांनी मोठे झालो, 12वीला गेलो, 12वी फर्स्ट इयरला गेलो BSc वगैरे. आणि ते सुद्धा पोरग 5 वर्षांनी मोठं होतं, ते पण मोठं झालं. आणि तो पुन्हा आमच्यासोबत जेव्हा खेळायला आला त्यावेळेला त्याचा टिकाव लागत नव्हता आमच्यासोबत, म्हणजे त्याला खेळता येत नव्हतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, त्याच्या बॉलिंगवर जे आम्ही पहिल्या दुसऱ्या बॉलला आउट होणारे पोरं 5 वर्षानंतर त्याला लांब लांब छक्के मारायला लागले, त्याच्यापेक्षा जास्त लांब. आणि 5वी-6वीला असताना जो दादा आम्हाला मोठा वाटत होता तो आम्हाला आता किरकोळ वाटायला चालू झाला. आता सांगायचा उद्देश एवढाच की ज्या वेळेला आम्ही 5वी-6वीला होतो त्यावेळेला आमच्या मसलची ग्रोथ झाली नव्हती किंवा शरीराची वाढ झाली नव्हती. आणि जे शरीराला ताकद अपेक्षित होती त्याच्यासोबत स्पर्धा करण्यासाठी किंवा कम्पीट करण्यासाठी, तेवढी ताकद आमच्या शरीरामध्ये नव्हती. आणि 5-6 वर्षानंतर ती ताकद आमच्यामध्ये आली. आणि त्यामुळे आम्ही त्याचा सामना करू शकलो आणि त्याला सुद्धा आम्ही छक्के मारायला लागलो. किंवा आमच्यात 5वी-6वीला ताकद नव्हती तेवढ्या स्पीडनं किंवा त्या फ्लोनी किंवा त्या माइंडसेटनी त्याला बॉलिंग टाकण्याची समज पाहिजे होती, ती समज आमच्यात नव्हती. आणि ती समज 5 वर्षानंतर आमच्यात आली, तेवढी ताकद आमच्या शरीरामध्ये आली. आणि त्याच्यानंतर त्याला, त्या मोठ्या पोराला आम्ही सहज हरवू लागलो. अगदी मला हेच म्हणायचं आहे